नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हृदयविकारांचं प्रमाण हल्ली वाढलेलं आहे आणि माधव बागने हृदयविकारांवर प्रभावी अशा संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा म्हणजेच SHH ही विना शस्त्रक्रिया चिकित्सा जी आहे ती विकसित केलेली आहे आणि अनेक गंभीर हृदय विकारांवर मात करण्यासाठी अनेक हृदय विकारग्रस्त किंवा हृदयरोगग्रस्त रुग्णांना मदत केलेली आहे. आज आपण याच हृदयविकारांवर आयुर्वेदिक विना शस्त्रक्रिया उपचार म्हणजेच संपूर्ण हृदय विशुद्धीकरण चिकित्सेविषयी जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी यावर बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत माधव बागच्या तज्ञ डॉक्टर, माधव बागच्या OPD हेड डॉक्टर दीपाली देशमुख. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मात्र त्याआधी डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. चला तर मग आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत डॉक्टर दीपाली यांच्याकडून की ही जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा जी आहे ही तयार मुळात कशासाठी करण्यात आली, यामागची संकल्पना काय? डॉक्टर, काय सांगाल? आता आपण जर बघितलं तर आपली भारत देश हा हृदयरोगाची राजधानी झालेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ना एक तरी हार्टचा पेशंट, डायबिटीजचा पेशंट, ब्लड प्रेशरचा पेशंट, वजन वाढण्याचा पेशंट असतो. आता हे सगळे जे रिस्क फॅक्टर आहेत, डायबिटीज, तुमचं ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हृदयाला त्रास देण्यासाठी आणि हे त्याच्यामुळेच ब्लॉकेजेस तयार होणे, सर्जरी करण्याची गरज लागणे, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जावं लागतं. तर ही सगळी जे सर्जरी आहे त्याच्यामधून जो ताणतणाव होतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि त्या सर्जरीमधून आपल्याला पैसे पण बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये खर्च होतात आणि त्यामुळे पेशंट ते करण्यासाठी पण मागे पडतात आणि त्यांना खूप त्रास होतो, भीती वाटत असते की अरे माझे ही ट्रीटमेंट झाल्यानंतर मी व्यवस्थित राहील का, मला पुन्हा हार्ट अटॅक येईल का, अशी बरीच कारणे असल्यामुळे पेशंट चिकित्सा करण्यासाठी किंवा आपलं सर्जरी करण्यासाठी मागे पडतो. तर त्यांना कुठल्याही विना शस्त्रक्रिया ट्रीटमेंट व्हावी ह्या संकल्पनेस्तव आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण स्टार्ट केली आणि संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही विना शस्त्रक्रिया आणि सगळ्यांना परवडणारी अशी आपली ट्रीटमेंट आहे. त्यामध्ये तुमचं आहार, विहार, औषध, डाएट, योगा, प्राणायाम, मेडिटेशन म्हणजे लाईफस्टाईल चेंज करून आपण हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर सॉल्व करून देतो आणि पेशंटला पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट, पुन्हा शेवटच्या दिवशी टेस्ट विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो आणि पेशंटचा लाईफस्पॅन पण याच्यामधून वाढतो. म्हणजे आपल्याकडे 2006 पासून असलेले पेशंट जवळजवळ 10-10, 15-15 वर्ष व्यवस्थित आहेत, त्यांना काहीही त्रास नाही झालेला आहे. फक्त डाएट, एक्झरसाइज आणि लाईफस्टाईल चेंज करून आपण फॉरएव्हर छान राहू शकतो. कुठलीही सर्जरी न करता विना शस्त्रक्रिया आणि तुमच्या परवडण्याजोगी अशी आपण ट्रीटमेंट करण्यासाठी म्हणून माधव बागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चालू केली. तर मग प्रेक्षक हो, आहे की नाही ही आनंदाची गोष्ट? माधव बागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म चिकित्सेविषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असेल, जाणून घ्यायचं असेल तर फक्त स्क्रीनवर जर तुम्हाला नंबर दिसत आहेत त्या नंबरवर मिस कॉल द्या. माधव बागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेच कॉल बॅक करतील आणि तुम्हाला सगळी हवी ती माहिती देतील. आता मॅडम, आणखी एक सांगा, या चिकित्सेचे नेमके फायदे आपल्याला रुग्णांना काय होतात ते सांगा. संपूर्ण हृदय शुद्धीकरण कोणामध्ये केले जाते तर ज्यांना हृदयाला ब्लॉकेजेस आहेत, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, हृदयाची कार्यक्षमता कमी झालेली आहे, त्यासोबत अँजिओग्राफी, प्लास्टिक, बायपास सर्जरी सांगितली आहे, रॅदर ज्यांची झालेली आहे आणि हे होण्यासाठी जे रिस्क फॅक्टर आहेत म्हणजे तुमचं ब्लॉकेज होण्यासाठी डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत. आता ह्या सगळ्यामुळे काय होतं तर जिने चढल्यानंतर दम लागणं, छातीमध्ये भरणं, डाव्या साईडला छातीत, पाठीत डावा हात दुखणं, तसंच उजव्या साईडला छातीत, पाठीत उजवा हात दुखणं, छातीमध्ये आवळल्यासारखं होणं, घशामध्ये तुम्हाला आवळल्यासारखं होणं किंवा एकदम धडधड वाढणं, चक्कर आल्यासारखं वाटणं. पूर्वी भरपूर काम व्हायचं, आता बिलकुल काम होत नाहीये किंवा काम करण्याची इच्छा होत नाहीये, पाय दुखतायत, चालल्यानंतर पाय दुखणे, पायावर सूज येणे, घबराट होणे, रेसलेस होणे, पुन्हा तुमचं पोट गच्च झाल्यासारखं वाटणे, ॲसिडिटी होणे, ही सगळी जी लक्षणं आहेत ती हृदयाला रक्तपुरवठा कमी होण्याची लक्षणं आहेत. आणि आपण जेव्हा ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा करतो त्याच्यामध्ये आपल्याला की हे लक्षणं कमी होताना दिसत आहेत की ज्यांना जिने चढल्यानंतर दम लागतोय तो कमी होतोय, पायावरची सूज कमी झालेली आहे, त्यांचं धडधड कमी झालेली आहे, झोप लागत नव्हती ती झोप व्यवस्थित होते, चिडचिड होते ती कमी झालेली आहे,
कारण की आपण हे सगळे लाईफस्टाईल चेंज केली आणि त्याच्यामधून आपल्याला फरक दिसून आला. त्यासोबत आपण चालण्याची टेस्ट करतो, रोज पेशंटला चालून फरक दाखवतो. तर पहिल्या दिवशी जर पेशंट 100 मीटर चालत असेल तर तो शेवटच्या दिवशी 180 मीटर चालतो, काहीही त्रास न होता. त्याची जी एनर्जी आहे लेवल ती वाढलेली असते. ज्यांचा तो कॉन्फिडन्स लो झालेला असतो की अरे माझं आता काहीच खरं नाही आहे, मला आता ब्लॉकेजेस आहेत, मी आता जगू शकणार नाही, तर तो कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि 10 लोक त्यांच्यासारखे जे असतात तिथे एक्झरसाइज डाएट करत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी इम्प्रूव्हमेंट होती ती खरंच आपल्यामध्ये होती. हे सगळं बघून पेशंट पूर्णपणे इम्प्रूव्ह होतात आणि त्यांना आपण पहिल्या दिवशी सगळे रिपोर्ट्स आणि शेवटच्या दिवशी विथ रिपोर्ट्स सगळा फरक दाखवतो. आणि हे 1 किंवा 2 पेशंटमध्ये झालेलं नाही आहे, तर 10 लाखाहून जास्त पेशंट छान झालेले आहेत. आणि त्यांचं जे आपला रिसर्च पेपर आहे, म्हणजे आपली ही ट्रीटमेंट आहे ना ती रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट आहे. म्हणजे आपण ज्यांचे लॅन्सेट म्हणजे जी वर्ल्डची मेन जर्नल आहे लॅन्सेट हार्टचं, त्याच्यामध्ये आपला रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे. पुन्हा इंडियन हार्ट जर्नल, ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, पुन्हा जापी, अशा अनेक विविध संस्थांमधून आपले रिसर्च पेपर 1500हून अधिक रिसर्च पेपर सबमिट झाले आहेत आणि त्याला ॲप्रिशिएशन पण मिळालेलं आहे. कारण पेशंटमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट विथ रिपोर्ट्स दाखवतो. पहिल्या दिवशीचे सगळ्या टेस्ट करून घेतो, शेवटच्या दिवशी करतो, पुन्हा 90 दिवसानंतर करतो आणि पेशंटच्या याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, लाईफस्टाईल चेंज होते आणि त्यांचा लाईफस्पॅन वाढून जातो. हे सगळं आपण बघितलेलं आहे मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये. कमी किमतीत माफक दरात तुम्हाला माधवबागमध्ये म्हणजे फक्त 1999 रुपयांमध्ये या सगळ्या टेस्ट ज्या आहेत, या सगळ्या आरोग्य सुविधा आहेत तुम्हाला माधवबागच्या खोपोली आणि कोंढाळीच्या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही या हॉस्पिटल्सना भेट द्या, माधवबागला भेट द्या आणि त्यासाठी जो क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर मिस कॉल द्या. यात नेमक्या कोणत्या गोष्टींचा तुम्ही अंतर्भाव केला आहे? संपूर्ण हृदय शुद्धीकरणमध्ये आपण जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतो ही निवासी चिकित्सा आहे. ह्यामध्ये 6 ते 7 दिवसाची राहून ट्रीटमेंट असते. त्यामध्ये पंचसूत्री याच्यावर काम केलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितली ती आपण पूर्णपणे फॉलो करून घेतो. म्हणजे आहार, विहार, औषध, पंचकर्म आणि स्ट्रेस मॅनेजमेंट अशा सूत्रांवर आपण ट्रीटमेंट करतो. कारण प्रत्येक गोष्टीचं जे कारण आहे ते स्ट्रेस आहे. आता सध्या की तुमचा डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, तुमच्या हार्टचं जे ब्लॉकेजेस आहेत त्यांचं कारण आहे ताणतणाव. तर हा ताणतणाव कुठेतरी कमी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करतो. याच्यामध्ये तुमचं संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंडर आपण डाएट, एक्झरसाइज, योगा, प्राणायाम, मेडिटेशन अँड पंचकर्म अशी ट्रीटमेंट करतो. संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही आपली पंचकर्माची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती याच्याने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून म्हणजे नैसर्गिकरित्या बायपासच करून आपण 7 दिवसामध्ये देतो. आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो की पहिल्या दिवशी हृदयाला एवढा रक्तपुरवठा होत होता, ECG मध्ये हे चेंजेस होते, हृदयाला कार्यक्षमता कमी झालेली होती, ती 7 दिवसामध्ये इम्प्रूव्ह झालेली आहे. हे आपण 7 दिवसामध्ये विथ रिपोर्ट्स, स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियक इम्पेडन्सग्राफी, पल्मनरी फंक्शन टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट करून पेशंटला फरक दाखवून देतो. डॉक्टर, तुम्ही ज्या चिकित्सेचा पंचकर्म उपचारांचा उल्लेख केला होता ना, त्याच्याच मदतीने हृदयासंबंधितले ऑपरेशन टाळण्यात मदत झालेली आहे का? आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. माझं नाव रमेश शाहीर. मी पुण्यावरून आलो आहे. छातीत दुखत होतं, पण नंतर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 2D इको टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलं. नातेवाईकांनी सुचवलं की माधवबागचा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. त्याप्रमाणे मी माधवबागशी संपर्क साधला आणि एक 8 दिवसाची अपॉइंटमेंट घेतली. माधवबागला पहिल्या दिवशीपासून ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग रुटीनप्रमाणे रोज पंचकर्म आणि योगा, सकाळी वॉकिंग, जवळजवळ अर्धा तास वॉक होता माझा. त्यानंतर एक 1-1.5 तासाचा योगा होता. त्यानंतर लंच टाईम ब्रेकफास्ट आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पंचकर्म काय द्यायचं, बस्ती द्यायची वगैरे ते ठरवलं झालं. डॉक्टरांनी जे विचारलं की काही तक्रार आहे का काय, त्याबद्दल त्यांनी मला सजेशन दिलेत. मग त्याप्रमाणे पंचकर्म झालं आहे. पंचकर्मानंतर फ्रेश होऊन मग आम्ही जेवणासाठी गेलो. जेवण झाल्यानंतर परत मला थोडं कमरेचा वगैरे त्रास होता, मांडी घालून बसता येत नव्हतं. त्याच्याप्रमाणे मी फिजिओथेरपींना भेटलो. त्यांच्याकडनं मग ते काही व्यायाम शिकून घेतले. प्रात्यक्षिकं त्यांनी काही दाखवले. आणि त्यानंतर मग मला परत एक्झरसाइज ट्रेडमिलसाठी वॉक करण्यासाठी
बोलवलं आणि तो जवळजवळ मी पहिल्या दिवशी 12 मिनटापासून शेवटच्या दिवशी 19-20 मिनटापर्यंत असा स्टेप बाय स्टेप वाढवत गेलो. त्यामुळे इथं जे माधवबागला येऊन मला समाधान वाटलं, आनंद वाटला आणि थोडं फ्रेशही वाटलं. डॉक्टर, पण ज्यांना अँजिओप्लास्टीसारख्या शस्त्रक्रियांचा सल्ला मिळाला आहे त्यांच्यात ही चिकित्सा कशी काय बदल करून आणू शकते? आता प्लास्टी जी केली जाते की जिथे ब्लॉक आहे तिथे एक वायर घालून तिथून सर्क्युलेशन वाढवलं जातं. म्हणजेच काय तर ब्लड सप्लाय तिथं होणं गरजेचं होतं, तर त्याने शॉर्टकट मार्गाने सर्क्युलेशन तर चालू करून दिलं. पण कुठेतरी ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस पण बंद होणं गरजेचं आहे. तर आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरणची ट्रीटमेंट आहे त्याच्याने पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून रक्तपुरवठा वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसांमध्ये नॅचरल वेनी बायपास होऊन तिथलं सर्क्युलेशनच वाढवणार आहे. तर तुमचं वेगळं इंटरव्हेन्शन करायची गरज लागत नाही आणि नक्कीच आपल्या ट्रीटमेंटनंतर चिकित्सेमध्ये म्हणजे पेशंटला फायदा होतो. म्हणजे प्लास्टीनंतर रिसर्च काय सांगतो की प्लास्टीपूर्वी 100 मीटर जर पेशंट चालत असेल तर प्लास्टीनंतर 6 महिन्यानंतर पुन्हा ही 6 मिनिट वॉक टेस्ट घेतली जाते. तर त्यानंतर पेशंट 160 मीटर चालतो. म्हणजे 60 मीटरची इम्प्रूव्हमेंट होते 6 महिन्यामध्ये. आणि आपल्या चिकित्सेमध्ये जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेस पहिल्या वेळेस आपण 6 मिनिट वॉक टेस्ट घेतो, चालण्याची टेस्ट घेतो. जर पेशंट 100 मीटर चाललेला असेल पहिल्या दिवशी तर 6व्या दिवशी जवळजवळ तो 180 मीटर चालतो. म्हणजे 80 मीटरची इम्प्रूव्हमेंट होते तुमची 6 दिवसामध्ये. आता ही चालण्याची इम्प्रूव्हमेंट होते म्हणजेच काय तर हृदयाला तेवढा रक्तपुरवठा वाढला म्हणून तर पेशंट चालू शकला. पूर्वी का चालत नव्हता की त्याला त्रास होत होता, दम लागत होता, हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा कमी होत होता म्हणून तो चालू नाही शकला. आणि आपले ट्रीटमेंट नंतर रक्तपुरवठा वाढला म्हणूनच ते तेवढ्या प्रमाणात चालू शकले. हे चिकित्सेचं महत्त्व आहे की 6 मिनिट वॉक टेस्टमध्ये पण इम्प्रूव्हमेंट होते 6 दिवसांमध्ये. नक्की सर, आपण आणखी डॉक्टर दीपाली यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ज्यांना 70% मधुमेह म्हणजे जे ग्रस्त रुग्ण आहेत त्यांना हार्टची डिसीज किंवा हार्ट संबंधी जे काही आजार आहेत ते होण्याची शक्यता असते, तर अशांना ही चिकित्सा मदत करेल का? नक्कीच करते. डायबिटीज हा लाकडाला लागलेल्या वाळवीप्रमाणे गोष्ट आहे. वरून लाकूड छान दिसतं पण आतून ते सगळं पोखरत राहतं. तसं डायबिटीजमध्ये वरून माणूस छान दिसतो पण आतून एक एक अवयव पोखरत राहतं. त्यामध्ये डायबिटीजमुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते, त्याला काठिण्य येतं आणि मग त्याच्यामधून अल्सरेशन होऊन तुमचे ब्लॉकेजेस हे सगळं चालू होतं. तर ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होण्यासाठी डायबिटीजच छान होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम हा पण चालू केलेला आहे. याच्यामध्ये टाईप 2 डायबिटीजचे जे पेशंट आहेत की 2 प्रकारचे डायबिटीज असतात. एक असतो टाईप 1 डायबिटीज, एक असतो टाईप 2 डायबिटीज जो वयाच्या 20व्या वर्षानंतर होतो, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत असतं पण इन्सुलिनच्या दाराशी एक प्रकारचा रेजिस्टन्स येतो, एक आवरण येतं, त्यामुळे ते रक्तातली साखर घेऊ नाही शकत म्हणून रक्तात वाढते. अशा पेशंटमध्ये आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंडर डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम जो आपण करतो त्याच्यामध्ये 90 दिवसामध्ये डायबिटीजचे औषधं गोळ्या न घेता पेशंट डायबिटीजपासून मुक्त होऊ शकतो. त्याच्यासाठी कष्ट काय करायचे आहेत तर आम्ही जे डाएट म्हणजे आम्ही आता डाएट बॉक्सच बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सकाळचे चहाचे डिप, नाश्त्याचे प्रकार, डाळ भाकरी सगळं अवेलेबल आहे. तेवढंच काढून तेवढ्याच प्रमाणात खायचं आहे. एक्झरसाइज, डाएट आम्ही जे सांगू ते सगळं फॉलो केलं तर 90 डेजमध्ये आपण डायबिटीजच्या गोळ्या औषधं न घेता पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. असे 1 किंवा 2 नाही तर 40,000 प्लस पेशंट लॉकडाऊन नंतर आपण छान केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आपण 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा करतो आणि कंटिन्युअस मॉनिटरिंग करून पेशंटला इम्प्रूव्हमेंट दाखवतो 90 दिवसामध्ये. अच्छा डॉक्टर, ज्यांना ब्लॉकेजेस आहेत त्यांना ही भीती असते की आता पुढे जाऊन माझं काहीतरी होणार, हार्ट अटॅक येणार किंवा स्ट्रोक येणार, तर मग अशांना ही संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा मदत करेल का?
नक्कीच करते. आता हार्ट अटॅक येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ब्लॉकेजेस असणं ही वेगळी गोष्ट आहे. ब्लॉकेजेस हे चरबीचे आहेत आणि हार्ट अटॅक हा रक्ताच्या गुठळीमुळे येतो. ही रक्ताची गुठळी, हा थ्रोम्बोस, हा प्लाक कधीही केव्हाही कोणालाही कुठेही होऊ शकतो. ते होऊ नये याच्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंटच करणं गरजेचं आहे. पण ब्लॉकेजेस जे आहेत ना, इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर. खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारे हे ब्लॉकेजेस आहेत. ते कमी होण्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि संपूर्ण हृदयशुद्धीकरण ही चिकित्सा करणं गरजेचं आहे. आणि याच्यामधून आपल्याकडे दर महिन्याला 250 ते 300 पेशंट ॲडमिट होतात आणि त्यांच्यामध्ये आपण दर 3 महिन्यामध्ये पुन्हा 90 डेजमध्ये आपण सगळ्या टेस्ट करतो आणि पेशंटला की पहिल्या दिवशीचा हा त्रास होता, हा शेवटच्या दिवशीचा त्रास कमी झालेला आहे, हा इम्प्रूव्हमेंट झाली आहे. गोळ्या औषधं न घेता पेशंट छान प्रकारे राहू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचं कन्सल्टेशन कंटिन्युअस लाभत असतं. आता आपण जर तुम्हाला मलाच भेटायचं असेल तर मी पण खोपोली हॉस्पिटलला असते. कधीही तुमच्या कुठल्याही प्रश्नांचं, शंकेचं निरसन आपण करू शकतो. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे. व्हिडिओ कन्सल्टिंग होऊ शकते. व्हिडिओ कन्सल्टिंगमध्ये डायरेक्ट तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता आणि घर बसल्या तुम्ही तुमच्या शंकाचं निरसन करू शकता. डॉक्टर, संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा हार्टची पंपिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी कशी मदत करेल? संपूर्ण हृदयशुद्धीकरण ही चिकित्सा जी आहे ती हृदयाचा रक्तपुरवठा वाढवण्याचं काम करते. आता हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कधी कमी होते की त्याला खाद्य मिळालं नाही तर. म्हणजे सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही. सेम ॲज इट इज हृदयाकडून आपण काम तर करून घेतोय पण त्याचा पगार, रक्त त्याला मिळत नाही आहे म्हणून त्याची ताकद कमी झाली आहे. म्हणजे नॉर्मली ना आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करतं. ज्यांचं ते 20% करतं आहे, 15% करतं आहे, 25% करते, असे पेशंट आपल्याकडे ॲडमिट होतात. आणि त्यांच्यामध्ये असं रिसर्च म्हणतो की लाईफस्पॅन जो असतो तो 1 वर्षामध्ये 90% लोकांचा मृत्यू होतो किंवा 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त लाईफस्पॅन वाढू शकतो. तर आपल्या हॉस्पिटलमधले जे पेशंट आहेत ते जवळजवळ 10-10 वर्ष पेशंट व्यवस्थित आहेत आणि त्यांचा लाईफस्पॅन वाढलेला आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्यांचं जीवन जगत आहेत. कुठलंही ऑपरेशन न करता. किंवा ह्या याच्यामध्ये जेव्हा हृदयाची ताकद कमी होते सारखं हॉस्पिटलायझेशन होत राहतं की शरीरामध्ये पाणी साठणे, दम लागणे, पोटामध्ये पाणी साठणे, कफ होणे, रेस्टलेस होणे अशी सगळी लक्षणे दिसतात आणि त्याच्यासाठी सारखं पाणी काढण्यासाठी म्हणून पेशंटला ॲडमिट करावं लागतं. तर हा जो ॲडमिशनचा रेशो आहे तो आपल्या संपूर्ण हृदयशुद्धीकरणाने नक्कीच कमी होतो. पेशंटच्या हृदयाची ताकद वाढते आणि ही हृदयाची ताकद जी वाढलेली आहे ती आपण आता GLS म्हणजे 2D इको GLS असं नावाचे एक नवीन ॲडव्हान्स टेस्ट करतो. त्याच्यामध्ये पिक्चरमध्ये कुठल्या भागाला, कुठल्या मांसपेशीला रक्तपुरवठा कमी होतोय हे दिसून येतं. तर त्याच्यामध्ये जर ते GLS जो आहे ना तो -18चा असतो, तो ज्यांचा -5 आहे, -9 आहे, त्यांचा -11, -15, -18 झालेला आहे 3 महिन्यामध्ये असं आपण बघून घेतलेलं आहे. आता याचा पण रिसर्च काय म्हणतो, प्लास्टीपूर्वी जेव्हा हा 2D इको GLS केला जातो तेव्हा जर सपोज -9 असेल तर प्लास्टिक केल्यानंतर 6 महिन्यानंतर -2 म्हणजे -11 तो होतो. तर आपल्या इथं आपण जेव्हा ही ट्रीटमेंट करतो तेव्हा एका महिन्यामध्ये जर पहिल्या दिवशी पेशंटचा -5 असेल GLS तर जवळजवळ तो -2 महिन्याभरामध्येच इम्प्रूव्ह होऊन जातो. म्हणजे -5चा -7 होतो, -11 होतो, असं 3 महिन्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येते. नक्कीच. तर माधवबागच्या मदतीने ज्यांनी आपल्या हृदयाची क्षमता वाढवलेली आहे, पंपिंग कॅपॅसिटी, पंपिंग पॉवर वाढवली आहे, अशा रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. मैं जलगांव से आई हूँ. मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम 20% हो गया है, तो मैं काफ़ी घबरा गई थी यहाँ आकर. और हमने शुरुआत करी कि क्या होगा क्या नहीं. पर जैसे ही फर्स्ट मुलाकात डॉक्टर से हुई तो डॉक्टर साहब ने हमको इतना रिलैक्स कर दिया कि मैं बता नहीं सकती हूँ. उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं, 20% आपका पंपिंग है ना, काफ़ी बढ़ा देंगे हम आपका पंपिंग. जो भी मेरे को अगर दिक्कत आती है खाने में वगैरह, व्यवस्थित नाश्ता, एक तो डाइट कम होता है पर काफ़ी एनर्जेटिक होता है. दोपहर में भी जो लेक्चर रहते थे
वो तो सुनने लायक रहते थे। और उसके बाद में पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई, शिकायत करने का मौका ही नहीं मिला। और जो भी मैंने कोई भी स्टाफ से जो भी रिक्वेस्ट करी होंगी वो पूरी तरह से फेथफुल हुई है। और लास्ट में जो डॉक्टर्स के वगैरह भी जो हमेशा ये रहती थी इन्वेस्टिगेशन, वो भी काफ़ी सराहनीय रही मेरे लिए। तो माधव बाग एक कम खाना, गम खाना और दम जाना, यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है। नमस्ते, जय जिनेंद्र। जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत आणि माधव बागने रुग्णांच्या जीवनशैलीत ते बदल घडवून आणलेले आहेत, पण ते कसे? सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी दिनचर्या, दिवसाचं आचरण कसं असावं। आता आयुर्वेदाने सगळं दिवसाचं आचरण कसं असावं हे सगळं पूर्ण ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि पूर्वीचे लोक पण ते करायचे म्हणून तर त्यांना त्रास होत नसे। आता आपली ही बदलती जीवनशैली हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हे हृदयरोग, डायबिटीज, ब्लड प्रेशर, वजन वाढण्यासाठी। तर आता ही दिनचर्या कशी असावी, तर ब्राह्म्य मुहूर्ते उत्तिष्ठे असं म्हणलं जातं की सकाळी ब्राह्म्य मुहूर्त जो आहे तो 3 ते 5:30 दरम्यानचा आहे। त्यावेळेस शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स शरीरात तयार झालेले असतात ते सगळे बाहेर काढणं गरजेचे असतात। त्यावेळेस मलनिस्सरण, दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ट्रीटमेंट करतो, सगळं डिटॉक्सिफिकेशन करतो। त्याच्यानंतर पेशंटचा आपण वॉकिंग, योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे सगळं शिकवलं जातं, करून घेतलं जातं। मग छोटा नाश्ता असतो। दिवसभरातून 2 वेळा पेशंटचं पंचकर्म होतं, 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर, रोज टेस्ट, रोज परत पेशंटला दाखवला जातो। आणि ही जीवनशैली चेंज केल्यामुळे की लवकर उठणे, लवकर झोपणे, वेळेवर जेवणे, सूर्याप्रमाणे वागणे, ह्यामुळे पेशंटमध्ये 7 दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतो की पहिल्या दिवशी पेशंटला 100 मीटर चालल्यानंतर त्रास होतोय, तो आता 10 राऊंड मारले तरी तो त्रास होत नाहीये, छातीत दुखत होतं ते कमी झालेलं आहे, चक्कर येत होती ती कमी झालेली आहे। असे बरेच पेशंट आहेत की ते स्ट्रेचरवर येतात आणि चालत जातात। असे होण्याचं कारण की फक्त ही जीवनशैली चेंज झाल्यामुळे। म्हणून जीवनशैलीमधले बदल होणं फार गरजेचं आहे। त्याच्यासाठी एक 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा केली तर नक्कीच आपण याच्यामध्ये बदल घडवू शकतो आणि भारताला हृदयरोग मुक्त भारत करू शकतो। नक्कीच। आणि हे सगळे उपचार माधव बागने पेशंटच्या खर्चाचं गणित सुद्धा लक्षात घेऊन केलेलं आहे। अत्यंत माफक दरात, सवलतीच्या दरात माधव बागमध्ये उपचार केले जातात आणि संपूर्ण प्रभावी उपचारांअंती हृदयरोग मुक्त रुग्णांना केलं जातं आणि एक नवीन जीवनशैली जी आहे ती आत्मसात करण्यासाठी माधव बाग रुग्णांना नक्कीच मदत करतात। डॉक्टर दीपाली, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे। धन्यवाद। यानंतर इथेच थांबतोय। नमस्कार।